Good morning to all of you, to all students of SYIT in our DS lecture. सो आता या लेक्चरमध्ये आपण असे पॉईंट्स बघणार आहोत जे पॉईंट्स आपले मिस झालेले होते मागच्या काही लेक्चर्समध्ये. नेक्स्ट सी, काही मुलांनी असं सांगितलंय फीडबॅक फॉर्ममध्ये की त्यांना नोट्स हवे आहेत. तर काय आहे, इंटरनेटवरती बघा एक EPG पाठशाला किंवा हे इन्फ्लिबनेट म्हणून एक जर तुम्ही सर्च का केलं तर ही एक साईट आहे. या साईटवरती बघा स्टुडंट कॉर्नर नावाचा एक टॅब आहे. सो या टॅबमध्ये हे आपले डिफरंट पेपर्स आहेत, जसं की त्यामधून तुम्ही तुमची जी काही स्ट्रीम आहे ती सिलेक्ट करायची आहे. कॉम्प्युटर सायन्स असेल तर CS किंवा IT असेल तर IT. असं काही नाही की ITच्या स्टुडंटने CS पॉईंट्स बघायचे नाही आहेत. बघा CS मध्ये सुद्धा DS आहे, डेटा स्ट्रक्चर वगैरे, हे वेगळे वेगळे सब्जेक्ट्स आहेत. सो हे बघा इथे टाकताना असं टाकायचं EPG पाठशाला. सो हे जरी तुम्ही डिरेक्टली गुगलमध्ये टाकलं तरी आपल्याला हे बघा हा जो पहिला दिसतोय, ही जी पहिली हायपरलिंक आहे EPG पाठशाला, दॅट इज इन्फ्लिबनेट. सो यामध्ये तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये ऑलमोस्ट सगळ्या पॉईंट्सच्या नोट्स इथे रेडीमेड मिळणार आहे. सो त्यासाठी काय वेगळी PPT करायची किंवा असं काही गरज नाही आहे. तुम्ही या नोट्स जरी डाउनलोड करून घेतल्यात तरी सुद्धा चालेल. बघा हे इथे डिफरंट पॉईंट्स आहेत. त्यामध्ये अध्ययन आहे, देन UGC मॉक आहे, देन पाठ्य ही आहे. बघा इथे डिफरंट टाइप्स ऑफ टेक्स्ट आहे, देन व्हिडिओज आहेत. सो आता इथे मी कॉम्प्युटर सायन्सला क्लिक केलेलं आहे. आता यामधला तुमचा सब्जेक्ट आहे डेटा स्ट्रक्चर. सो इथे बघा पहिला पेपर आहे, डिफरंट ऑप्शन्स आहेत. पहिलाच आहे P1 डेटा स्ट्रक्चर आणि दुसरा आहे, आता इथे डेटा स्ट्रक्चरमध्ये हे तुमच्या सिलेबसमध्ये सगळे पॉईंट्स आहेत. नॉट नेसेसरी की हे सगळे पॉईंट्स तुमच्या सिलेबसमध्ये आहेत, पण तुमच्या सिलेबसमधले सगळे पॉईंट्स, ऑलमोस्ट सगळे पॉईंट्स याच्यामध्ये कव्हर झालेले असणार आहेत. सो ते क्लिक केलं की डिरेक्टली तुमच्या इथे डाउनलोडेडचं ऑप्शन इथे येईल. हे बघा, सो हे अशा प्रकारचं डाउनलोडेड पार्ट इथे येईल. आता इथे हा एक आहे तो काय झालाय, इफ यू वॉन्ट टू डू मोर स्टडी अबाउट दॅट पर्टिक्युलर पॉईंट, देन हे सगळे त्याचे सोर्सेस आहेत आणि हे त्याचे सपोर्टिंग मटेरियल्स आहेत. सो हा पॉईंट सोडा, पण हे जे वरचे सगळे नेटवरून जे मिळणारा जो काही डेटा आहे तो तुम्हाला याद्वारे घेता येईल. आणि दुसरं म्हणजे ही अशा प्रकारची एक छोटासा एक छोटी PDF तुमच्या डाउनलोडच्या फोल्डरमध्ये ऑटोमॅटिकली डाउनलोड होईल. सो अशा प्रकारे तुम्ही कुठल्या तुमच्या सिलेबसमधला जो काही पॉईंट आहे तो डिरेक्टली त्याच्या नोट्स या साईटवरून डाउनलोड करून घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल आता फर्स्ट पॉईंट आहे इंट्रोडक्शन टू ADT, that is abstract data type. So there are different learning objectives. First is to appreciate programming perspectives, then second one is to understand programming design principles, third one is to know about the different data type, and fourth one is to understand abstract data type. So these are different learning objective while doing the study of ADT. Then first is the intro. So though most of you would have studied data structure, and in this course we will be looking at data structure from a new perspective, and the perspective of abstract data type. So see here there are different design principles. First one is there are some principles that are to be followed in designing a good program. So this includes the abstraction, then encapsulation, modularity and hierarchy. So let's consider each of principles one by one. So now we will see the first principle, that is abstraction. So what is abstraction? So there are total two general definitions for abstraction. First is abstraction arises from a recognition of similarities between certain objects, situations or processes in the real world
and the decision to concentrate upon these similarities and to ignore for the time being the differences. So this definition is produced by Tony Hoare. And there is also different uh, definition is what an abstraction denotes the essential characteristics of an object that distinguish it from all other kinds of objects and thus provide crisply defined conceptual boundaries relative to the perspective of the viewer. So this definition is it's created by the Grady Boch. So these are two different definitions of abstraction. Next one, there is an example. So in other words, abstraction is also described as the that is the purposeful suppression or hiding of some details of a process or an artifact in order to bring out more clearly other aspects, details or structure. So for example, an auto salesperson views a car from a standpoint of its selling features, while a mechanic views the car from the standpoint of the systems that require maintenance. So now we will see the next point, that is encapsulation. So there are also two definitions of encapsulation. So basically encapsulation means what? It is a mechanism by which we restrict the access to some of the object's components as well as binding the data and methods operating on the data. So this principle is known as encapsulation, and this can be described as the separation of object based on internal and external aspects. So in other words, only an external aspect of an object need to be visible to other objects in the system, while the internal aspects are details that should not affect other parts of the system and need not to be visible to them. So what is encapsulation? It is a technique of packing the information in such a way as to hide what should be hidden and make visible what is intended to be visible, that is hiding implementation details. म्हणजेच काय, एक रिअल लाईफ मधलं एक्झाम्पल आहे. आपल्याला माहिती आहे मेडिकलमध्ये ज्या कॅप्सूल्स असतात ॲज अ मेडिसिन म्हणून ज्या कधी कधी घ्याव्या लागतात, सो त्याचं स्ट्रक्चर हे कसं आहे, त्याच्या आतमध्ये जे काही मटेरियल आहे, सो ते मटेरियल आणि त्याच्या बाहेरचा जो पार्ट आहे तो त्याला कॅप्सूल म्हणजेच काय तर अशी गोष्ट की जी आपल्यापासून हाईड केलेली आहे किंवा ती कायम एकत्र राहावी म्हणून ती अशी हायडिंग किंवा ते कॅप्सुलेट त्याला ते केलेलं आहे. सो इथे इन युअर डेटा स्ट्रक्चर व्हॉट इज एनकॅप्सुलेशन. सो एनकॅप्सुलेशनचं पर्पज काय आहे, सो अशी गोष्ट किंवा ती काही म्हणजे मग ती सेन्सिटिव्ह एखादी इन्फॉर्मेशन असेल तर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला हाईड करायची आहे, ज्याला आपण म्हणतो एनकॅप्सुलेशन. सो इट इज अ टेक्निक ऑफ पॅकिंग द इन्फॉर्मेशन इन सच अ वे ॲज टू बी हाईड व्हॉट शुड बी हिडन. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला हाईड करायच्या आहेत त्याच गोष्टी तिथे हाईड होतात आणि कुठल्या गोष्टी व्हिजिबल असतात, तर ज्या गोष्टी आपल्याला नॉर्मली ॲज अ डेटा इंटरफेस म्हणून दाखवायच्या आहेत त्या गोष्टी तिथे व्हिजिबल असतात. So that is known as the encapsulation. So see, there is a different hierarchy. There is a management hierarchy. So इथे आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला hierarchy, म्हणून तिथे एक त्यांनी hierarchyचं एक्झाम्पल दिलेलं आहे. See, here is a hierarchy order. First is the president. So under president there are 4 members. That is vice president for research, then treasurer, then vice president of sales and vice president of operation. Then again in vice president for research there are two persons, that is chief scientist and patent attorney. And in vice president of sales that is northern sales of manager, then eastern sales manager, then southern sales manager. Next one is the principle of hierarchy can be described as an useful way of ordering abstractions from the most general to least general based on some relationship between them.
सो हिराचीज कॅन हेल्प अस टू अंडरस्टँड द कॉम्प्लेक्स बॉक्स. म्हणजे काय, एखादी जेव्हा कॉम्प्लेक्स गोष्ट असते, म्हणजे जेव्हा फॉर एक्झाम्पल इन्फॉर्मेशनमध्ये ग्रुपिंग असते की एकाच्या अंडर दुसरा, दुसऱ्याच्या अंडर आणि दोन असं, तर अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्स गोष्टी ड्रॉ करण्यासाठी हिराची ही खूप युजफुल आहे. त्यामुळे ते जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर समजण्यासाठी खूप इझी जातं. फॉर एक्झाम्पल त्यांनी वर्क दिलेलं आहे ते. नेक्स्ट म्हणजे डेटा स्ट्रक्चर. आपण बघितलं डेटा स्ट्रक्चर मीन्स what, नेक्स्ट त्यांनी आणि डिटेलमध्ये दिलेलं आहे. सो व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर? Data structures are a systematic way of organizing and manipulating data, and in other words, a data structure structures data usually more than one piece of data and should provide legal operations on the data. So legal operations means what? Insert data, delete, update, alter. These are different queries which are performed on the database. So next point is important data structure. So before we begin discussing the details of editing, as they are called, let us list some common linear data structure. And these include fixed size arrays, variable size linked list, stacks where we add to top and remove from top, queues where we add to back and remove from front, and priority queue where we add anywhere but remove the element with highest priority. So next we go on discuss the concept of a data type before go on to discuss the details of abstraction data type. So next point is what is data type? So data types are associated with a set of entities or objects and a set of operations, and each object is called an instance of the data type. So there are different operations can be realized by operators, functions, procedures, methods, and special syntax. And next one is opaque data type. So what is opaque? So these data types are data types in which the representation is not known to the user, and representation can be changed without affecting the user, since data type encapsulates the operations. So without encapsulation you cannot have opaque data type, and this forces the program designer to consider the operations more carefully and allows less restrictive designs which are easier to extend and modify. So next one is the transparent data types. So the transparent data types are data types in which the representation is profitably known to the user, and in other words the encoding is directly accessible and or modifiable by the user. So this allows the user to manipulate the data types because the representation is known to the user. Next one is the abstract data type, that is concept of abstraction. So what is the abstraction exactly? It is a view or representation of data type that includes only the most significant attributes. So the concept of abstraction is fundamental to programming, and the programming languages generally have supported processes abstract in the form of subprograms, and some of the more recent programming languages do also support, that is the data abstraction. Then in simple terms, with data abstraction, what you can do with the data is separated from how it is represented. Then the data abstraction or abstract data types is a programming methodology where one defines not only the data structure to be used but the processes to manipulate the data structure. आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे, बेस्ट एक्झाम्पल एकदम लक्षात येईल असं. आपण ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे एक्झॅक्टली कशाला म्हणायचं आहे, ॲब्स्ट्रॅक्ट मेथड. फॉर एक्झाम्पल जी फोर व्हीलर असते, फोर व्हीलर
तर त्या फोर व्हीलरमध्ये व्हिजिबल पार्ट हे काय आहे, तर आतमध्ये बसल्यानंतर फोर व्हीलर मधले व्हिजिबल पार्ट्स हे काय आहे, तर स्टेरिंग आहे, देन गिअर्स आहेत, ब्रेक, क्लच एक्सेट्रा, सीट्स. सो या सगळ्या त्याच्या विजिबल थिंग्स आहेत. बट अशी कुठली गोष्ट आहे की जी गाडीमध्ये खूप इम्पॉर्टंट असते बट जी पटकन आपल्याला दिसत नाही, ते म्हणजे गाडीचं इंजिन. सो गाडीच्या इंजिनवरती गाडीचं पूर्ण स्ट्रक्चर डिपेंड आहे. सो देअरफॉर इंजिन इज द ॲब्स्ट्रॅक्ट पार्ट ऑफ दिस व्हेकल. म्हणजेच काय, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बट इट इज इनविजिबल. इम्पॉर्टंट बट इनविजिबल. सो दिस इज द की डेफिनेशन ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट डेटा. म्हणजेच काय, अशी गोष्ट की जी खूप महत्त्वाची आहे पण ती पटकन विजिबल होत नाही. सो फॉर त्याचं एक्झाम्पल काय आहे, तर गाडीचं इंजिन. So that is the best example for abstract data type. The concept of abstraction is fundamental to programming, and programming languages generally have supported process abstraction in the form of subprograms, and some of the more recent programming languages do also support. It is a data abstraction .in, and in simple terms, with data abstraction, what you can do with the data is separated from how it is represented. आता मगाशी एक एक्झाम्पल मी सांगितलं, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय आहे ते. व्हॉट इज ॲब्स्ट्रॅक्ट मेथड और व्हॉट इज ॲब्स्ट्रॅक्ट ऑब्जेक्ट. Next we will see the advantages of data abstraction. So now let us look at some advantages of data abstraction. So the advantage of the first condition of data abstraction is what? It is better program organization, modifiability, and separate compilation. And the advantage of the second condition is what? It is because of by hiding the data representations under user code does not depend on the representation, thus allowing the representation to be changed without affecting user code. So these are different advantages of data abstraction. So first advantage is what? Means you can able to invisible the vital information because it is the abstract part. So remaining part of this chapter we will see at the next lecture.